तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक सातारकर मित्र असतो की जो वरून एकदम रांगडी दिसत असेल पण त्याचं हृदय किंवा मन कंदीपेड्यासारखं मऊ असते. सो असंच आपण सातारकर आणि सातारा याबद्दल आज बोलणार आहे. सो वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो व्लॉगर. आज आपण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामधले आपले सातारकर मित्र, सातारकर भाऊ यांच्याबद्दल आपण बोलणार आहे. सो सातारा जिल्हा हा पुण्यापासून अगदी जवळ जिल्हा आहे. सो पुण्यामध्ये जॉब करणारे किंवा पुण्यात राहणारे किंवा मुंबईत असणारे सातारामधले लोक भरपूर आहेत. त्यामुळे आता हा व्हिडिओ जास्त पुणेकरांच्या फीडमध्ये जर आला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की तुमच्या पण आयुष्यामध्ये एक तरी सातारकर मित्र हा असतोच. आणि तो असा असतो की खूप दिलदार माणूस, त्याच्यानंतर एका हाकेत मदतीला येणारा, मदतीला आला की असं नाही की बाबा त्याची काहीतरी स्वार्थ आहे, निस्वार्थपणे मदत करणारा. त्याच्यानंतर सातारकराची टोन जरी उद्धट वाटत असेल तरी त्याच्या मनामध्ये तसं काही नसतं. त्याच्या मनामध्ये एक चांगलाच पॉईंट असतो. त्याच्यानंतर सातारकर कधीच आपला जो काही स्वभाव आहे तो सोडत नाहीत. जिथं चूक आहे तिथं चूक आहे म्हणणारे आणि जिथं बरोबर आहे तिथं बरोबर असे म्हणणारे, कुणालाही न घाबरणारे हे लोक, जिद्दीला पेटलेले हे लोक असतात नेहमी. कुठला पण सातारकर उचला तुम्ही, त्याच्यात ही सगळी गुण असणारच. सो तुम्हाला असं वाटत असेल की नाही सातारकर मवाळ, पण मी म्हणतोय सातारा जिल्ह्यातनं एक तरी माणूस असा शोधून दाखवा की जो एकदम मवाळ असेल. तो मवाळ असेल तर तो मी सांगेन की हा साताऱ्याचा नाही आहेच. जिथं मदत हवी आहे तिथं हा माणूस नेहमी ठामपणे तुमच्या पाठीशी असणार. आयुष्यात तुम्ही एक मित्र जर साताऱ्याचा केला तर तुम्ही समजून जा की तुम्हाला बाकी कुठल्या मित्राची गरज नाही. हा मित्र कायम तुमच्या सोबतीला येईल, कधीही, कुठेही, किती वाजताही तो काही विचार करणार नाही. सातारा जिल्ह्यातून भरपूर लोक आपल्या मिलिटरीमध्ये आहेत, कारण की देशासाठी शहीद होण्यासाठी ते लोक नेहमी रेडी असतात. आणि सातारा शहर शिवाजी महाराजांचंच शहर असल्याने सो ते त्यांच्या रक्तातच आहे, पाण्यातच आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात भरपूर गोष्टी फेमस आहे. साताऱ्याचा निसर्ग तर काय सांगू, म्हणजे सातारा पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर स्वर्गाहून सुंदर आहे असं मला वाटेल. तुम्हाला जर सातारा काय आहे बघायचं असेल तर तुम्ही कास पठारला एक चक्कर मारून या. त्याच्यानंतर पावसाळ्यात तुम्ही ठोसेघर जर बघितला नाही तर तुम्ही काय बघितलं. परत जास्त तुम्हाला लांब जायचं नसेल तरी वर तुम्ही जाऊन अजिंक्य ताऱ्यावरती जरी बसला तरी सुंदर सातारा तुम्हाला बघायला भेटतो. आणि साताऱ्यात आपल्याकडे असे व्यक्तिमत्व आहेत की ते फक्त त्यांच्या नावाने पूर्ण देशात फेमस झालेत. आपले फेमस डॉक्टर अभिजित बिचुकले, ते सलमानला सुद्धा नडलेत. सो त्यांना सलमान पण घाबरून असतो. म्हणजे विचार करा सातारकरांचा कॉन्फिडन्स काय लेवलचा असेल. समोरचा माणूस तुमच्या पुढे एकदम गप्पच बसला पाहिजे असा कॉन्फिडन्स आपल्या सातारकरांचा आहे. आणि ते अभिजित बिचुकले यांनी दाखवलं आहे कॉन्फिडन्स. आणि सातारकर हे सगळं अभिजित बिचुकलेंनी दाखवलं आहे. परत आपले महाराज
उदयनराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले, ते तर आपल्या पूर्ण देशालाच माहीत आहेत. त्यांचा स्वभाव मी पर्सनली भेटलो आहे. त्यांचा स्वभाव खूप भारी आहे. म्हणजे राजकीय लेवलला ते काय आहे ते नाही आहे, पण तुम्ही जर वैयक्तिक लेवलला जर मदत मागायला गेला तर ती व्यक्ती अशी आहे की स्वतःजवळ जे काय आहे हातात खिशात गळ्यात सोनं असेल तर ते सोनं काढून देईल, इतकं भावनिक माणूस किंवा व्यक्तिमत्व ते आहे. सो सातारकरांबद्दल बोलायचं म्हणलं तर अगदी 5 मिनटात होणारच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक सातारकर मित्र हा असलाच पाहिजे. आणि आरेला कार्य करणारी आरेला कार्य असं म्हणून भांडण सुरू पण करतील आणि सॉरी म्हणून कधी कधी भांडण मिटवतील पण, असे स्वभावाची लोक साताऱ्यात आहेत. सो तुम्हाला जर एखादा पण सातारकरचा मित्र नसेल तर तुम्ही काहीतरी खूप मोठं मिस करताय असं म्हणता येईल. एकच मिनटं, आज ट्रॅफिक जास्त आहे. तरी मी आता साताऱ्याबद्दल अगदी कमी हे बघा, आता बोलतोय सातारकर एम एच अकरा आणि सातारकरांना एक वेळ आहे. हे वेळ कुठला आहे तर तुमची गाडी घ्यायची झाली तर मला गाडीला माझ्या चॉईस नंबर पाहिजे म्हणजे पाहिजेच, हे एक असतेच. तुम्ही किती पण जरी केलं तरी सातारकरातल्या गाड्यांचे नंबर तुम्ही बघा, स्पेशल नंबरच असतो. म्हणजे सातारकर वेगळेच आहेत आणि ते वेगळे पण त्यांनी जपून ठेवलं आहे. सातारा सिटी एकदम शांत शहर आहे. त्यांनी भले त्यातले लोक इकडं जॉबला असतील काही असतील पण त्यांचं मन आहे ना साताऱ्यातच असतं, कधी पण म्हणा. आता मी एवढे वर्ष झालं सातारा सोडून पुण्यात राहतो आहे, पण मला महिन्यातनं 2दा तरी साताऱ्याला जाऊ वाटतं. साताऱ्यातनं एक चक्कर मारली की चक्कर मारल्यानंतर मला फ्रेश वाटतं, भारी वाटतं की अरे हां गेलो आपण, जाऊन आलो. असंच आहे. सो साताऱ्याबद्दल बोलेल तेवढं खरंच कमी आहे. साताऱ्याचा अजिंक्य तारा, 4 भिंती, फुटका तळाव, पोहे नाक्यावरील शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे, मला वाटत नाही की तशी मूर्ती तोफ हातात घेऊन दुसरीकडे कुठे अजून असेल. सो ती खास मूर्ती आमच्या साताऱ्यात आहे. आणि राजधानी साताऱ्याचा बोर्ड पोहे नाक्यावरती आहे. असं सगळं साताऱ्यात आहे. साताऱ्याबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे. सो आपण अजून कधीतरी ॲडिशनल एखादं काहीतरी बनवूया व्हिडिओ, कारण की साताऱ्याबद्दल बोलणं 5 मिनटात किंवा 7 मिनटात शक्य नाही आहे. सो आपण असंच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये परत एकदा उरलेल्या गोष्टी कवर करूया. पण साताऱ्यामधल्या तुमचा एखादा मित्र असेल तर त्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा. परत एखादी खास व्यक्ती असेल की ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं राहिलं असेल किंवा माझ्याकडून ते बोलायचं राहिलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव सांगा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते कवर करूया. तो हेच आहे. त्यामुळे जे सातारकरांना माझा नमस्कार भावा, हेच बोलेन मी आणि आपला व्हिडिओ संपवेन. सो तुमच्या साताऱ्याच्या मित्रांना हे बघा, आता पुढे अजून एक सातारकर आहे. मी चक्रा नंबर मी बोललो होतो 1770. सो आमच्या सातारकरांना क्रेजच आहे की आमचे नंबर पण खासच असले पाहिजेत. सो सातारकरांबद्दल आता खूप बोललो आपण. सो व्हिडिओ आता खूप मोठा होईल, कारण की आपण 15 मिनटं 20 मिनटं 30 मिनटं पण बोलू शकतो साताऱ्याबद्दल. तर तसं नको आहे आपल्याला शॉर्ट व्हिडिओ, नाहीतर लोक आपले व्हिडिओ बघणार नाहीत. सो दॅट्स इट. हेच मला बोलायचं होतं. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. बाय बाय.